नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे हल्ली कुठलाच नेता किंवा पक्ष भ्रष्टाचारावर बोलत नाही. म्हणजे भ्रष्टाचार इज एक्सेप्टेड फॅक्ट असं झालेलं आहे. काय? आणि म्हणजे पूर्वी काँग्रेस भ्रष्टाचार करत होतं, त्यावेळेस भ्रष्टाचार तर म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडे भ्रष्टाचार होता. आणि तो भ्रष्टाचार विरोधी पक्ष शोधून पण काढत होते. आणखीन काँग्रेसचे संबंधित लोक राजीनामा वगैरे पण देत होते, म्हणजे द्यायला भाग पडत होते. आज वरच्या लेवलवर भ्रष्टाचार कुठेही दिसत नाही आणि काँग्रेसला कुठेही भ्रष्टाचार बाहेर काढण्याचं यश आलेलं नाही आहे. काय? काँग्रेसला कुठेही भ्रष्टाचार काढायचं यश आलेलं नाही आहे, हे मी सांगतो. कारण मुख्यमंत्र्यांच्या लेवलला किंवा वरच्या लेवलला भ्रष्टाचार तुम्हाला सापडत नाही आहे किंवा नाही आहे. काय? पण खालच्या लेवलवर आज सगळीकडे भ्रष्टाचार आहे. 100% भ्रष्टाचार आहे. लोक पकडली जात आहेत. सगळं काही आहे. पण कुठलाही पक्ष, अगदी भाजपसुद्धा जो पार्टी विथ अ डिफरन्स आहे, हा भ्रष्टाचारी हा भ्रष्टाचार निर्मूलनासाठी कोणीच बोलत नाही, कोणीच काही प्रयत्न करत नाही आहेत. म्हणजे प्रयत्न करून लगेच उद्या भ्रष्टाचार मिटेल अशातला काही भाग नाही आहे. पण प्रयत्न करायला पाहिजेत. आजपासून आपण समजा आपल्या मुलांना शाळेपासून आपण काय मोरल सायन्सचे धडे दिले तर भ्रष्टाचार कमी व्हायला किमान 50 वर्ष लागतील. काय उदाहरणं देऊन आपण हे केलं आणि भ्रष्टाचार न करणाऱ्या सचिवांचे किंवा मंत्र्यांचे तुम्ही सत्कार केले तर त्याला एक आणखीन नगरसेवकांचे तुम्ही सत्कार केले तर त्याला एक आणखीन ताकद येऊ शकते. हा एक भाग झाला. आज पार्टी विथ अ डिफरन्स म्हणून सुद्धा आज तुमचं राज्य जायला नाही पाहिजे याच्यासाठी म्हणून तुम्ही जे काही करतायत, कॉम्प्रोमाइजेस करतायत, ठीक आहे. ते कॉम्प्रोमाइजेस, पॉलिटिक्स इज फुल ऑफ कॉम्प्रोमाइजेस. कारण सत्ता तर राहायलाच पाहिजे, हिंदुत्व यायलाच पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणून हे जे काही फोडाफोडी चालू आहे ती पार्ट ऑफ पॉलिटिक्स आहे माझं मी म्हणेल. समजलंत का? आता हे फोडाफोडीचं म्हणत असताना पूर्वी भाजपमधले पण कोणी फुटून गेले नाहीत काँग्रेसमध्ये. पण आज काँग्रेसमधलीच लोकं फुटत आहेत, राष्ट्रवादीतली लोकं फुटत आहेत, शिवसेनेतली लोक तर कोणी हात धरून येऊन घेऊन जावं असे ते नगरसेवक किंवा खासदार किंवा आमदार आहेत ते. काय? त्यामुळे त्यांना शिवसैनिकांच्या नेतृत्वाला तर काही किंमत नाही. शून्य लोक आहेत ते. शून्य पण नाही, निगेटिव्ह लोक आहेत ते. कारण तुम्ही मोटिवेशन किंवा आदर्श कोणाचा ठेवणार? पूर्वी बाळासाहेबांचा ठेवता येत होता. त्यांना काहीतरी व्हॅल्यूज होत्या. उद्धव ठाकरेला काय व्हॅल्यू आहे किंवा काय विजन आहे? घरात बसून त्याचं कुकर्तृत्ववान त्यांचं विजन आहे. आदित्य ठाकरेंकडनं काय तुम्ही विजन किंवा मोटिवेशन घेणार? दिशा सालियनला कसं मारायचं किंवा त्या सुशांत सिंग राजपूतला कसं मारायचं किंवा नाईट लाईफ. म्हणजे तुम्ही आदित्य ठाकरे या व्यक्तिमत्वाबद्दल मी जे बोलतो तेव्हा मी असं बोलतो की हे मराठी करणारे हे ठाकरे हे कधी मराठी फिल्म इंडस्ट्रीतल्या लोकांबरोबर हे आदित्य ठाकरे दिसतात का हो तुम्हाला? कधीच दिसणार नाहीत तुम्हाला किंवा दिसलेच नसतील तुम्हाला आणि दिसणार पण नाहीत तुम्हाला. हे कुठे त्या अंबानीच्या लग्नामध्येच शेवटच्या लाईनीमध्ये नाचताना यांचे बंधू वगैरे दिसतात. हे असेच सगळे. आणि ह्यांचं हे काय? त्यांची 16 कोटीची त्यांची ॲसेट आहे. हे पैसे कुठून आले? कुठल्या केसेसमध्ये कमवले? कुठल्या धंद्यात कमवले यांनी? हे सांगायला यांच्याकडे काही नाही आहे. काय उद्या म्हणजे काही नाही जमलं तर सगळे पैसे गुंडाळून लंडनला जाऊन राहणार ते आणि संजय राऊतच त्यांना बॅगा भरून पाठवून देणार त्यांना. पण परत विषयाकडे येताना की आज भ्रष्टाचाराबद्दल कोणीही काहीही बोलत नाही. आज सगळीकडे भ्रष्टाचार आहे आणि ह्या भ्रष्टाचार मिटवण्यासाठी कुठलाही पक्ष किंवा कुठलाही नेता आज ठामपणे बोलत नाही. हां, ॲक्शन्स काँग्रेसपेक्षा कधी याच्यामध्ये काही जास्ती ठिकाणी घ्या, कारण पकडले गेल्यावर लगेच सस्पेंड होत आहेत किंवा काही ठिकाणी बरखास्त पण होत आहेत. काय तर तुम्ही एक लक्षात घ्या की भ्रष्टाचार कमी होण्यासाठी आपणच प्रयत्न करायला पाहिजे आणि भ्रष्टाचार कमी झालाच पाहिजे. पण कुठलाही पक्ष आज भ्रष्टाचारासाठी काही बोलत नाही. आज एवढंच. धन्यवाद.